शब्द तर घातलेलाच इकडे आणि आपण सगळे नागवंश असू आणि छान ही जी कवितेची झेप असते, शब्दांवरती पकड असते, अत्यंत उत्तम, अतिशय महत्वाचा. मी परत तिसऱ्या सांगतो, हा अधिक जगायला पाहिजे होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध आणि सम्राट अशोकावर त्यांनी महाकाव्य लिहिलं असतं, मुक्त छंदामध्ये लिहिलं असतं, असा मला मनोमन सादर केली. ती नोबल ट्रूथ मधली आहे. तुमच्याकडे कविता संग्रह असेल तर उत्तम गोष्ट आहे, आणि नसेल, आवृत्ती संपली असेल तर प्रकाशक इथे पीपलचे समता संघ प्रकाशक इथे तुमच्यासमोर बसले आहेत. आणि जाताना तुम्ही सगळीजण आवृत्ती आहे का हो तुमची नोबल कुठच्या माणसाला मोठं करायचं सुद्धा असं मोठं केलं पाहिजे, नाही तर मोठं करू नये. खरं सांगतो, मला बाजून कधी जेवत होता, कधी नाश्ता करत होता, काय करायचं नाही. मृत्यूच्या आठव्या दिवशी देखील बुद्धाने धर्माचं पान पूर्ण करून अशी क्षमा करा बाबा, त्या माणसासाठी मी आज दुसऱ्यांदा रडलो. मग आपण मूळ मुद्द्यावर येऊ. चैतन्याबद्दल मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालेलं आहे, पण एक थोडंसं आत्ताच्या चळवळीबद्दल आपण थोडं बोललं पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे आता आणि रजिस्टर्ड आहे. मी नांदेडला गेलो होतो एका कार्यक्रमासाठी. तिथले नगरसेवक होते, ते आमच्या साधारणपणे आता जे बोलते त्याच्याच पद्धती साधारणपणे होते. आणि बोलता बोलता असं निघालं की गडबी साहेब आणि मी नगरसेवक म्हणून आपण दोघांनी वेगवेगळ्या सभा लावू आणि हे बघू की तुमच्या सभेला किती लोक येतात आणि माझ्या सभेला किती लोक येतात. मी त्यांना एवढंच म्हटलं मला काय तुमच्याशी स्पर्धा करायची नाही, तुमची तुम्हीच सभा लावा आणि किती तुमचं तुम्हीच बघा, मला काय तुमच्या स्पर्धेत उतरायचं नाही. मुद्दा असा की साहित्यिकाचं ऐकायला कोणीही नसतं. आणि तुम्हाला एक उदाहरण म्हणतो, नागपूरमध्ये किती साहित्यिक आहेत, ददनभर कधी असतील. प्रभाकर दुपारे, अलकांत धनविजय आहे, आमचा मित्र आहे, इमो नागनवर आहे, ताराचंद्र खांडेकर आहेत. आमचा मित्र वारला तर कुठलं प्रकाशन त्यांचं ते. त्याच्यानंतर आणखी मोठं नाव जर विचारायचं झालं तर यशवंत मनोहर आहेत. या साहित्यिकांचा नागपुरामध्ये काय मान आहे. आणि समता सैनिक दल युग कवी केतन पिंपळापुरे स्मृती, तुम्ही बोला कमी नाही बोला, ते त्यांचा स्मृती दिनात करण्यात आला. त्याचप्रमाणे काही पुस्तकांचा बी इथे प्रकाशित करण्यात आला. मंडळ मॅडम बोललेला आपल्याशी काय आहे चांगले मॅडम पैसे सगळं. मी आयुष्यमती कांचन वासनिक, समता सैनिक दल राष्ट्रीय महिला विंग प्रमुख. आज केतन पिंपळापुरे यांच्या स्मृती दिनांनी मोठ्या सरकारी महिला दल आज या कार्यक्रमाला आणि पुरुष सुद्धा या कार्यक्रमाला शिरकत केली होती. आणि का संदेश सांगणार तुम्ही जनतेला या समता सैनिकाच्या वतीनं? श्रुतिशेष आदरणीय केतन पिंपळापुरे सर प्रतिष्ठान आणि समता संघर्ष तर्फे आदरणीय केतन पिंपळापुरे सरांच्या आज त्यांच्या मार्फत जीवन गौरव पुरस्कार आज आपल्याला प्रेमानंद गजवी सरांना देण्यात आलेला आहे. मी समता सैनिक दलातर्फे एकच संदेश देऊ इच्छिते की जसं समता सैनिक दलातर्फे आदरणीय केतन पिंपळापुरे सर साहित्यिक, नाटककार, मूर्तिकार आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं समर्पित कार्यकर्ता. आपण सर्वांनी समर्पित कार्यकर्ता बनायला पाहिजे, रस्त्यावर उतरायला पाहिजे. आज आपल्याला आंबेडकरी समाजाला रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. आज आपलं घर सोडून आपण यायला पाहिजे, समता सैनिक दलाला जॉईन करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 संघटना दिल्या, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आज आम्हाला असं दिसतं की सर्व राजकीय पार्ट्या संपलेल्या आहे.
परंतु आम्ही एक नवीन रिपब्लिकनची स्थापना करत आहोत, रिपब्लिकन फेडरेशनची स्थापना. काल आमची 2 दिवसीय नॅप कॉन्फरन्स झाली. त्याच्यामध्ये आम्हाला वर्षभराचा नॅशनल ॲन्युअल प्रोग्राम तयार झाला. त्याच्यामध्ये आम्ही वर्षभराचा प्रोग्राम तयार केला आणि त्याच्यामध्ये हेच कारण आमचं पुढचं 2025 ते 2026 हे समता सैनिक शताब्दी वर्ष आहे. या 1 वर्षामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक हे प्रयोजन राबवणार आहोत. प्रत्येक ठिकाणी आम्ही शाखा राबवणार आहोत. प्रत्येक घरातून सैनिक निघायला पाहिजे आणि समता सैनिक दल हे वाढायला पाहिजे, कारण हे बाबासाहेबांचं संघटन आहे. आपल्याला आज प्रत्येकाला समता सैनिक दलामध्ये सैनिकांची गरज आहे आणि आपण सर्वांनी आपल्या घरातून समता सैनिक दलामध्ये सैनिक पाठवावे हीच मी सर्वांना विनंती करते. जय भीम. मान्यवर मॅडमांनी गाव तिथे समता सैनिकची शाखा आणि प्रत्येक व्यक्तीने घराघरातून या समता सैनिक दलाला जुळलं पाहिजे आणि आपल्या घरातला परिवार एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे समता सैनिक दलाचा निर्माण झाला पाहिजे असा ठामपणे संदेश देताना आणि आपल्या चर्चेत जुळल्या मॅडम त्यांनी जनतेला संबोधन केलं आहे आणि आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम.